आज होणार पैशांचं महावाटप, उपमुख्यमंत्र्यांनी दिले आदेश. नमस्कार लाडक्या बहिणीनो, आज वार शुक्रवार, तारीख 17 जुलै 2026 आणि लाडकी बहीण योजनेविषयी आत्ताची सर्वात मोठी आणि जबरदस्त अपडेट आपल्याकडे आलेली आहे. तर बघा, आज वितरणाचा दुसरा दिवस असणार आहे. काल भरपूर लाडक्या बहिणींना पैसे आले होते. आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 12 जिल्ह्यामध्ये आणि 5 बँकेमध्ये पैसे वाटप करण्याचा निर्णय या ठिकाणी शासनाने घेतलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आज दिवसभर लाडक्या बहिणीसाठी पैशांचं महावाटप या ठिकाणी केलं जाणार आहे. चला तर मग जाणून घेऊया, आज कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे भेटणार, कशा पद्धतीने भेटणार आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं महावाटप या ठिकाणी होणार आहे, त्याच्याविषयी संपूर्ण डिटेल अपडेट. चॅनल जर नवीन आले असाल लगेच व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला अशा अपडेट पुढेही भेटत राहतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, आत्ताच मिळालेल्या मोठ्या अपडेटनुसार आज दिवसभर पैसे वाटपाचं नियोजन या ठिकाणी शासनाने आखलेलं आहे. आणि या संदर्भात मुख्यमंत्री साहेबांनी 3 याद्या या ठिकाणी जाहीर केलेल्या आहेत. पहिली यादी, दुसरी यादी आणि तिसरी यादी, या तीनही याद्या जिल्ह्यांच्या याद्या आहेत. आणि याच यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी पैशांचं वितरण केलं जाणार आहे. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक बघा आणि शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये असेल तर तुम्हाला समजेल आज आपल्याला जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार की नाही, त्याच्याविषयीचे संपूर्ण डिटेल अपडेट. तर बघा, सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे लाडकी बहीण योजना पैसे वाटप करण्याचं नियोजन या ठिकाणी झालेलं आहे. आणि पैसे वाटप होणार म्हणजे किती रुपये आज लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये भेटणार आहेत, तर बघा, एकूण 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले जाणार आहे. त्याची गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे, कारण की आज काल पहिला दिवस होता. 12 जिल्हे, आज 12 जिल्हे आणि उद्या 12 जिल्हे, अशा पद्धतीने जून आणि जुलै या दोनही महिन्याचा निधी एकत्रितरित्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्याचा हा महत्त्वाकांक्षी निर्णय मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता, काल काही लाडक्या बहिणींना थेट 3,000 रुपयेसुद्धा या ठिकाणी जमा झालेले आहेत. त्यामुळेच मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आज 12 जिल्ह्यामध्ये कोणते ते नशीबवान 12 जिल्हे आहेत, ज्या 12 जिल्ह्यामध्ये आज लाडकी बहीण योजनेच्या पैशांचं वितरण मोठ्या पद्धतीनं केलं जाणार आहे. तर बघा, सर्वात प्रथम म्हणजे लाडकी बहीण योजना नियोजनाचं बैठकीचं निर्णय या ठिकाणी कशा पद्धतीने झालेला आहे, तो निर्णय आपण एकदा जाणून घेऊया. जसे की महत्त्वाची बैठक पहिल्यांदा पार पडलेली आहे. मुंबई या ठिकाणी भरपूर दिवसापासून लाडकी बहिणीसाठी बैठकी चालू होत्या आणि आज या ठिकाणी मुंबईसाठी या ठिकाणी मोठी बैठक पार पडलेली आहे. आणि या बैठकीच्या अंतर्गत एक मोठा निर्णयसुद्धा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. तो म्हणजे थकीत रक्कम जेवढी होती लाडक्या बहिणींची, मग ते 3,000 असेल, 1,500 असेल, 4,500 असेल किंवा 6,000 रुपयापर्यंत सुद्धा रक्कम जेवढ्या लाडक्या बहिणीचे पैसे थकीत होते, तर हे पैसे वितरण करण्याचा निर्णय या ठिकाणी शासनाने आजपासून घेतलेला आहे. आणि आजपासून वाटपाची सुरुवात या ठिकाणी होणार आहे, कारण की जी नवीन यादी मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर केलेली आहे त्याच यादीनुसार पैशांचं महावाटप या ठिकाणी केलं जाणार आहे. चला तर वळूया आपल्या पार्ट 2 कडे, ज्यामध्ये असणार आहे लाडकी बहीण योजना पैसे वाटपाची पहिली आणि दुसरी यादीच्या जिल्ह्यांचे नाव आपण बघणार आहोत. यामध्ये असणार आहे तुमच्यासाठी सर्वात प्रथम म्हणजे पैसे कशा पद्धतीने पाठवले जाणार आहेत, तर पैसे वाटप केले जाणार आहे DBTच्या माध्यमाद्वारे. पहिली यादी वाटप सुरू झालेलं आहे, दुसरी यादी आज वितरित होणार आहे आणि तिसरी यादी उद्या पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. 1,000 नाही, 2,000 नाही, थेट 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी ट्रान्सफर केले जाणार आहे. त्याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. तर बघा, आत्ताच आलेल्या सर्वात मोठ्या अपडेटनुसार पैसे वाटप करण्यासाठीची मान्यता सरकारने लाडक्या बहिणींना देण्यात आलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींना पैसे तर भेटणार, सोबतच एक स्पेशल गिफ्टसुद्धा भेटणार आहे. जे गिफ्ट तुम्हाला आपण व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्याचं नाव तर तुम्हाला समजून जाईलच. आणि परंतु महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींना जे एक्स्ट्राचं गिफ्ट भेटणार आहे ते देखील तुम्हाला समजून जाईल. तर बघा, लाडक्या बहिणींनो, आज तयार राहायचं आहे तुम्ही, कारण आजपासून वितरणाची मोठी सुरुवात होत आहे. हे बघूया आपण आता अपडेट क्रमांक याच 3 मध्ये. तर बघा, आज दुपारी वितरणाची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. आजपासून लाडकी बहिणीच्या नवीन यादीनुसार पैशांचं वितरण तुमच्या बँक खात्यामध्ये तर केलं जाणार आहेच 3,000 रुपये. सोबत तुम्हाला भेटणार आहे 1,150 रुपये गॅसची सबसिडीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी वितरित केली जाणार आहे, कारण की महिलांचा विश्वास आहे, शासनाचा आधार आहे. आणि या कारणास्तव लाडक्या बहिणींना आज 4,500 रुपये किंवा 3,000 रुपयेसुद्धा जमा झाल्याचे मेसेज या ठिकाणी तुम्हाला पडून जाणार आहे. तर बघा, पैसे वाटप करण्यासाठीचं महत्त्वाचं पाऊल अपडेट क्रमांक 4 कोणतं घेण्यात आलेलं आहे, तर हे अपडेट क्रमांक 4 नुसार
आदेश दिलेले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी. सोबतच देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा आदेश देण्यात आलेले आहेत की माझ्या लाडक्या बहिणींना आज पैसे वाटप झालेच पाहिजेत, अशा पद्धतीचे आदेश या ठिकाणी आजपासून पैसे वाटप करण्याचे आलेले आहेत. आणि याच आदेशाच्या पार्श्वभूमीवर पैसे वाटपाचं नियोजन बँकांकडे देण्यात आलेलं आहे. कारण की वादा मुख्यमंत्री साहेबांनी केला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यासोबतच दुसऱ्या देखील अजून नवीन याद्या जाहीर केलेल्या आहेत, तात्काळ याद्या जाहीर केलेल्या आहेत. या तात्काळ याद्यांच्या अंतर्गत तुमच्या बँक खात्यामध्ये आज लाडकी बहीण योजनेचे पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत. त्यामुळे तुमचं नाव लगेच चेक करायचं आहे आपण जी यादी देणार आहोत त्या यादीमध्ये. कारण की आता याच यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैशांचं निधीचं वितरण ट्रान्सफर या ठिकाणी केलं जाणार आहे. कारण की आज दिवसभरच पैशांचं वितरण तुमच्या बँक खात्यामध्ये चालू राहणार आहे. चला बघूया मग एकूण रक्कम लाडक्या बहिणींना किती भेटणार आहे. तर बघा, लाडकी बहीण योजना 2026 लाडक्या बहिणींना एकूण मिळणार आहे 3,000 रुपये जमा होणार आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींना पैशांसोबतच गॅसची सबसिडीसुद्धा या ठिकाणी वितरित केली जाणार आहे. कारण की लाडक्या बहिणींना खुश करायचं आहे शासनाचं धोरण. आणि आज शुक्रवार आहे मित्रांनो, आज तारीख आहे एकूण 17 जुलै आणि आज वार शुक्रवार आहे. आणि या वार शुक्रवार दिवशी तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला 3,000 रुपये सोडण्याचा वादा मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी केलेला आहे. आणि याच वाद्याच्या पार्श्वभूमीवर तुमच्या बँक खात्यामध्ये सुद्धा पैशांचं ट्रान्सफर केलं जाणार आहे. चला तर बघूया मग आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार आणि कोणत्या लाडक्या बहिणींना पैशांचं महावाटप या ठिकाणी केलं जाणार आहे त्याच्याविषयीची माहिती. तर बघा, एकूण 17 ते 12 जिल्ह्यांची यादी आलेली आहे. कारण की आता उशीर नाही, आता फक्त पैशांचं वाटप होणार आहे. आणि या कारणास्तव मुख्यमंत्री साहेबांनी ज्या याद्या जाहीर केलेल्या आहेत, तर बघा, पहिली यादी असणार आहे, पहिला टप्पा असणार आहे 12 जिल्ह्यांचा, दुसरा टप्पा असणार आहे 12 जिल्ह्यांचा आणि तिसरा टप्पा असणार आहे अजून 12 जिल्ह्यांचा. म्हणजे 3 दिवस 36 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी पैशांचं वितरण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणून तुमच्या हक्काचे पैसे थेट तुमच्या जिल्ह्यानुसार तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले जाणार आहे. चला तर बघूया जी कोणती मोठी घोषणा झालेली आहे दोनही मुख्यमंत्र्यांकडून. तर बघा, आनंदाची बातमी लाडक्या बहिणीसाठी आलेली आहे, ती म्हणजे आज उद्या आणि परवा हे 3 दिवस लाडक्या बहिणीसाठी नक्कीच महत्त्वाचे ठरणार आहेत. आणि याच 3 दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी 3,000 ते 4,500 ते 6,000 रुपयापर्यंत सुद्धा रक्कम जमा होणार आहे. कारण की आज पहिला दिवस आहे, उद्या दुसरा आणि परवा दिवशी तिसरा. तर हे महत्त्वपूर्ण निर्णय कोणते झालेले ते आपण बघूया. लाडकी बहीण योजना तुम्हाला गॅसची टाकी तर भेटणार आहेच, परंतु जी बैठक पार पडलेली आहे त्या बैठकीमध्ये अजूनही 3 मोठे निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत. ते म्हणजे पहिला निर्णय असणार आहे 36 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैशांचं वितरण करण्यासंदर्भात. त्याच्या अगोदर सर्वात अगोदर आज 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. 3 याद्या ज्या जाहीर झालेल्या आहेत त्या याद्यांद्वारेच आज दुपारपासून तुमच्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम जी आहे ती पाठविली जाणार आहे, ती म्हणजे 3,000 रुपये. कारण की आता जी नवीन अपडेट आलेली आहे, DBT पारदर्शक या ठिकाणी झालेली आहे. DBTचा पहिला संच, दुसरा संच आणि तिसरा संच या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे. शासनाचा GR सुद्धा आलेला आहे. GR आला म्हणजे काय, पैसे पाठवण्याची प्रक्रिया अतिशय वेगवान पद्धतीने या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. दुसरी अपडेट म्हणजे DBT सिस्टमला देखील आता या ठिकाणी मंजुरी भेटलेली आहे. आणि DBT सिस्टमला मंजुरी भेटली म्हणजे काय, तर पैसे पाठवण्याचा अप्रूव्हमेंट यांना ठिकाणी भेटलेला आहे. आता आपण बघूया जिल्ह्यांची यादी. ज्या जिल्ह्यामध्ये आज दुपारी थेट 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले जाणार आहे त्याच्याविषयीच डिटेल अपडेट. तर बघा, यादी क्रमांक 1 ज्या लाडक्या बहिणी पात्र असतील त्यांच्यासाठी आलेली आहे. दुसरी यादी क्रमांक 2 ज्या पडताळणी करण्यासाठी आहेत त्यांच्या अर्ज मंजूर झाले अशा देखील लाडक्या बहिणीची नावं या यादीमध्ये आहेत. आणि तिसरी महत्त्वाची यादी म्हणजे आज वितरित होणाऱ्या लाडक्या बहिणीच्या पैशांची आणि नावाची यादी यामध्ये समावेश केली करण्यात आलेली आहे. चला बघूया आपण आजपासून वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची यादी. कारण की आता उशीर नाही, आता फक्त पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित होणार आहेत. बघा, GR तर ऑलरेडी आलेला आहे, त्याच्यासोबत एक तुम्हाला एक नवीन योजनासुद्धा या ठिकाणी सुरू होऊ शकते मित्रांनो, ती म्हणजे सिलाई मशीन वाटप योजना. ज्या योजनेची लाडक्या बहिणी आतुरतेने वाट बघत होत्या, तर ती योजना देखील आता या ठिकाणी सुरू होण्याचे चान्सेस वाढलेले आहेत. कारण की पैसे थेट DBT माध्यमाद्वारे तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करण्याचा निर्णय शासनाने या ठिकाणी घेतलेला आहे. त्यामुळे मे असेल, जून असेल, जुलै असेल, 3ही महिन्याचे पैसे या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये आता जमा करण्यात येणार आहेत. आणि याच्यासोबतच तुम्हाला भेटणार आहे 15,000 रुपयांची मोठी सिलाई मशीन. त्यासाठी अर्ज कुठे करायचा ते आपण व्हिडिओच्या शेवटी बघूया. त्याच्या अगोदर
एकनाथ शिंदे साहेबांचा आत्ताच कॅबिनेटमध्ये जी बैठक पार पडलेली आहे, या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेले आहे. ते निर्णय आपण अगोदर जाणून घेऊया आणि त्याच्यानंतर लगेच तुमच्या जिल्ह्यांची यादी, ज्या जिल्ह्यामध्ये आज पैसे वाटप होणार आहे त्या जिल्ह्यांची यादी आपण तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहोत. तर बघा, आज 3 महत्त्वपूर्ण याद्या या ठिकाणी बैठकीमध्ये जाहीर करण्यात आलेल्या आहेत आणि या बैठकीदरम्यान आता होणार आहे काही महत्त्वाचे निर्णयसुद्धा नवीन या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत आणि या नवीन निर्णयाच्या अंतर्गत लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत. त्याच्यासोबतच नवीन ज्या लाडक्या बहिणी KYC केले असतील त्यांना देखील आता पैसे ट्रान्सफर होणार आहेत. जर मागील पैसे आले नसतील तर काळजी करू नका, कारण की लाडक्या बहिणींना मोठा दिलासा या ठिकाणी भेटलेला आहे. आणि आज आपण जी यादी बघणार आहोत तर त्याच यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये DBTचे पैसे जे ते ट्रान्सफर केले जाणार आहे. तर बघा, जून आणि जुलै या 2 महिन्याची मिळून तुमच्या बँक खात्यामध्ये थेट 3,000 रुपये रक्कम पाठवली जाणार आहे, ते सुद्धा जिल्ह्यांच्या यादीनुसारच. तर बघा, आता आपण बोलूया जिल्ह्यांच्या यादीनुसार ज्या जिल्ह्यामध्ये आज पैसे वाटप होणार आहेत अशा जिल्ह्यांचं नाव आपण तुम्हाला इथे स्क्रीनवर दाखवत आहोत आणि सांगणारही आहोत, त्यामुळे लक्षपूर्वक बघा. तर बघा, आज सुरुवात होणार आहे अहिल्यानगरपासून, त्याच्यानंतर असणार आहे पुणे, त्याच्यानंतर असणार आहे सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि बीड. तर या 12 जिल्ह्यामध्ये आज पहिला दिवस असणार आहे. या पहिल्या दिवशी या 12 जिल्ह्यामध्ये आज पैशांचं महावाटप या ठिकाणी केलं जाणार आहे. जिल्हे बघा परत एकदा. आता बघूया, उद्या दुसरा दिवस असणार आहे. दुसऱ्या दिवशी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार, तर बघा, लातूर असेल, धाराशिव असेल, परभणी असेल, हिंगोली, नांदेड, अमरावती, अकोला, सोबतच बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा आणि चंद्रपूर या 12 जिल्ह्यामध्ये उद्या पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. आणि तिसरा दिवस असणार आहे म्हणजे परवा असणार आहे गोंदिया, भंडारा, गडचिरोली, नागपूर, भिवंडी, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई शहर, मुंबई उपनगर हे पैसे तिसऱ्या दिवशी तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी ट्रान्सफर केले जाणार आहेत. कारण की जिल्ह्यांचं जे वेळापत्रक आलेलं आहे तेच वेळापत्रक आपण तुम्हाला या ठिकाणी स्पष्टरित्या सांगितलेलं आहे. जर समजलं नसेल वेळापत्रक, व्हिडिओ थोडासा पाठीमागे घेऊन देखील तुम्ही बघू शकता. आज 12 जिल्हे, उद्या 12 जिल्हे, परवा दिवशी 12 जिल्हे, या 12 जिल्ह्यांची यादी आपण या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेल्या आहेत. तर बघा, लाडक्या बहिणींना आता 1500 ऐवजी 2100 रुपयेसुद्धा हप्ता वाढ होण्याचा निर्णयसुद्धा या ठिकाणी लवकरच घेतला जाणार आहे. कारण की हप्ता वाढ हा निर्णय भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी या निर्णयाची आतुरतेने वाट बघत होत्या. तर तो निर्णय या ठिकाणी आता अखेर लवकरच होणार आहे, अशी माहिती आपल्याकडे सूत्रांद्वारे आलेली आहे. त्यासाठी तुमचं बँक खातं सक्रिय ठेवायचं आहे, मोबाईलला आधार कार्डला नंबर लिंक करायचा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मोबाईल नंबरसुद्धा अपडेट ठेवायचा आहे. अशा सर्व गोष्टी केल्या तर तुम्हाला 1500चे 2100 रुपये जे ते लवकरच भेटून जातील. तर बघा, आता आज फक्त एक दिवस बाकी राहिलेला आहे लाडक्या बहिणींना पैसे भेटण्यासाठी. आणि महत्त्वाचं म्हणजे गॅस टाकी जर पाहिजे असेल तर अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत तुम्ही अर्ज करू शकता. 30 प्रकारची नवीन भांडी संच पाहिजे असेल तर बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत अर्ज करू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे सौर ऊर्जेवर चालणारी चूल देखील आता तुम्हाला भेटू शकते. त्याच्याविषयी अपडेट आले नाही, जशी ऑफिशियल अपडेट येईल तशी आपण तुम्हाला या ठिकाणी अपडेट देऊन टाकणार आहोत. आणि महत्त्वाचा निर्णय म्हणजे लाडक्या बहिणींना जून जुलै महिन्याच्या सोबतच मागील राहिले थकीत हप्तेच देखील वाटप करण्याचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे 6,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी भेटून जाणार आहेत. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. तर बघा, आज वाटप होणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींना पैसे वाटपाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ आवडला असेल, जिल्हे समजले नसेल तर पुन्हा एकदा लक्षपूर्वक व्हिडिओ बघा. व्हिडिओच्यामध्ये आपण संपूर्ण जिल्ह्यांचं नाव या ठिकाणी डिस्कस केलेले आहेतच, त्यामुळे काळजी करू नका. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा. आणि महत्त्वाचं म्हणजे प्रमुख खाजगी बँकामध्ये देखील अशा पद्धतीने पैसे ट्रान्सफर होणार आहेत. प्रमुख गव्हर्नमेंट बँक अगोदर, नंतर खाजगी बँक, अशा पद्धतीने बँकेमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक असेल किंवा बँक ऑफ बडोदा असेल, बँक ऑफ इंडिया असेल, तर या बँकेमध्ये देखील पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. आणि KYC केले असेल KYC करून घ्या. भेटूया परत पुन्हा नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.